तर मंडळी, आज एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलोय महाराष्ट्र दीप या चॅनलच्या माध्यमातून. तुम्ही कधी असा गणपती पाहिला आहे का हो, ज्याला बघायला फक्त भक्तच नाही तर बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर्स आणि राजकारणी सुद्धा येतात. हो, आपण बोलतोय पुण्यातील जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दल. चला तर मग आपण थोडेसे मागे जाऊन इतिहास पाहू. 1893 मध्ये पुण्यातील प्रसिद्ध हलवाई दगडूशेठ आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी आपल्या मुलाचा प्लेगमुळे मृत्यू झाल्यानंतर या गणपतीची स्थापना केली. हा गणपती त्यांच्या मृत्यूवर उपाय ठरला. नंतर पुढे जाऊन हा गणपती नवसाला पावणारा म्हणून नावारूपास आला. पण नंतर हे रूपांतर झालं एक जनआंदोलनामध्ये. लोकमान्य टिळकांनी या गणेश उत्सवाचा वापर ब्रिटिशांविरोधात जनजागृतीसाठी केला. हा झाला इतिहास. तर आपण मूर्तीची खास वैशिष्ट्ये पाहू. ही मूर्ती 7.5 फूट उंच असून 40 किलोहून अधिक सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली आहे. प्रत्येक वर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, रतन टाटा अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी गणेशाचे दर्शन घेतलेले आहे. त्याचबरोबर या गणपतीला एक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की इथे मनापासून मागितलेली प्रत्येक गोष्टी पूर्ण होते. आणि यात एक वेगळी गोष्ट म्हणजे ही मूर्ती विसर्जित केली जात नाही, तर फक्त उत्सव मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या संस्थेकडून रुग्णालय, वृद्धाश्रम, शैक्षणिक उपक्रम अशा अनेक सेवामूल्य गोष्टी चालवल्या जातात. दगडूशेठ गणपती हे फक्त मंदिर नाही, तर ते एक भावना आहे, श्रद्धेचं आणि एकतेचं प्रतीक आहे. पुण्यात आलात तर आपल्या बाप्पाचे दर्शन घ्यायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र दीप.